नमस्कार, प्रदर्श कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण उपवासासाठी रताळ्याच्या गोड पुऱ्या बनवणार आहोत. खूप छान खुसखुशीत होतात ह्या पुऱ्या, जास्त तेलकट होत नाहीत. हे बघा इथे मी बनवून घेतलेल्या आहेत. अजिबात तेल पकडलेलं नाही ह्या पुऱ्यांनी. छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत आणि चवीलाही अतिशय छान लागतात. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. इथे मी 2 मोठ्या साईजचे रताळे उकडून घेतलेले आहेत. हे बघा वजनाने 400 ग्रॅम रताळे आहेत. आता त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत. आधी रताळी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्याचे असे 2-3 भाग करायचे आहेत. कुकरच्या डब्यामध्ये ठेवायचे आहेत. पाणी घालायचं नाही कुकरच्या डब्यामध्ये, फक्त कुकरमध्ये खाली पाणी घालायचं आहे आणि जसे आपण बटाटे उकडून घेतो त्याप्रमाणे उकडून घ्यायचे आहेत. याच्या साली मी काढून घेतलेल्या आहेत. आता किसून घ्यायचे आहेत किंवा मॅश करून घेतले तरीही चालेल. हे बघा याप्रमाणे मी सगळी रताळी किसून घेते. रताळी किसल्यानंतर छान अशी मॅश करून घ्यायची आहेत. असं एकजीव असं करून घ्यायचं आहे सगळं. हे बघा मी इथे रताळ्याच्या गोड आणि तिखट अशा दोन्ही पुऱ्या बनवणार आहेत. तर हे 2 भागामध्ये डिवाईड करून घेते. हे बघा अर्धा मॅश केलेलं रताळं मी बाजूला काढून ठेवते आणि उरलेल्या मॅश केलेल्या रताळ्याच्या आपण गोड पुऱ्या बनवणार आहोत. हे बघा आता याच्यामध्ये गुळ पावडर घालून घेते. मी इथे 4 चमचे गुळ पावडर घेतली आहे. गुळ पावडरच्या ऐवजी गुळ बारीक चिरून घेतला तरी चालेल किंवा किसून घेतला तरीही चालेल. आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. उकडलेल्या रताळ्यामध्ये गुळ मिक्स केला का त्याला थोडंसं पाणी सुटतं. हे बघा हे मी एकसारखं असं एकजीव करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि मी इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. 1 कप राजगिऱ्याचं पीठ आहे. राजगिऱ्याच्या ऐवजी वरईचं पीठ घेतलं तरीही चालेल. थोडं थोडं करून घालायचं आहे जसं लागेल तसं. आधी मी अर्धं पीठ घालून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता उरलेलं पीठ पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. जितकं पीठ याच्यामध्ये मावेल तेवढंच आपल्याला घालायचं आहे. हे बघा उरलेलं पीठ पण मी घालून घेतलेलं आहे. आता पीठ छानपैकी असं कंबाईन करून घ्यायचं आहे आणि सेमी सॉफ्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. बघा पिठाचा छान गोळा तयार करून घेतलेला आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे. आता याच्यावरती थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं आहे. 1 चमचा तूप घातलं आहे. पुन्हा एकदा पीठ छान मळून घ्यायचं आहे. लगेचच आपण याच्या पुऱ्या बनवणार आहोत. तर हे मी 2 भागामध्ये डिवाईड करून घेते. याची मोठीशीच चपाती लाटून घेणार आहे मी इथे. हे बघा असे 2 भाग तयार करून घेतलेले आहेत. आता याची थोडी मोठीशीच चपाती लाटून घ्यायची आहे. मी सुकं पीठ वापरणार आहे चपाती लाटण्यासाठी. आपल्याला हवं असेल तर थोडंसं तूप लावूनसुद्धा याची चपाती लाटून घेऊ शकता. प्लास्टिकची शीट घ्यायची, त्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि मग लाटून घ्यायचं आहे. मी इथे पीठ लावलेलं आहे राजगिऱ्याचंच आणि त्याच्याचवरती लाटून घेतलेली आहे. हे बघा थोडी मोठीशीच चपाती लाटून घ्यायची आहे. आता माझ्याकडे छोटी वाटी आहे. मी छोट्या साईजच्या पुऱ्या बनवते तर त्याने कट करून घेते. हे बघा ह्याप्रमाणे. कुकी कटर असेल तर त्यानेही कट केलं तरी चालेल. अशा पद्धतीने पुऱ्या केल्या का झटपट होतात, जास्त वेळ लागत नाही. हे बघा आता हे जे पीठ आहे उरलेलं ते बाकीच्या पिठामध्ये मिक्स करायचं आणि त्याची पुन्हा मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आणि पुऱ्या कट करून घ्यायच्या. बाकीच्या पुऱ्या पण याच प्रकारे बनवून घ्यायच्यात. हे बघा कडा थोड्याशा हलक्याशा प्रेस करून घ्यायच्या आहेत. हे बघा आता आपण पुरी तळून घेऊया. कढईत तेल गरम करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तळताना पुरी हलकीशी प्रेस करायची आहे म्हणजे फुलून छान वर येते. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे म्हणजे पुऱ्या छान तळल्या जातात. हे बघा दोन्ही साईडने पुऱ्या छान तळून घेतलेल्या आहेत. तेल याच्यातलं निथळवून घ्यायचं आहे आणि पुऱ्या टिश्यू पेपरवरती काढून घ्यायच्या आहेत म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ते पण टिश्यू पेपरला सोक होतं. बाकीच्या पुऱ्या पण याच प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत. हे बघा इथे मी सगळ्या पुऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. एकदम छान खुसखुशीत होतात त्या पुऱ्या, जास्त तेलकट होत नाही.
तर नक्की ह्या नवरात्रीमध्ये ह्या उपवासाच्या रताळ्याच्या पुऱ्या करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. एक आपल्याला तोडून दाखवते. छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. चवीलाही अतिशय छान लागतात. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.